हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर चॅनल. मित्रांनो, आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर सुरू केला होता सायन्स 1 चा. त्याच्यामधले आपले 3 लेक्चर जे ऑलरेडी झालेले आहे. आज बघू आपण 4th वाला लेक्चर आणि व्हेरी इम्पॉर्टंट असा टॉपिक शॉर्ट मध्ये कंप्लीट करायचा आपण ट्राय करू. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. बघा, मग आपला टॉपिक आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे, याच्या पहिले आपण पाहिलो होतो का सरफेसवर जी आहे स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.77 आपण पूर्ण प्रूफ सोबत पाहिलो होतो. पण ती 9.77 हे फिक्स व्हॅल्यू नसून ते चेंज होत राहते, व्हेरिएशन होत राहते त्याच्यामध्ये. तर कशा प्रकारचा व्हेरिएशन होते ते पाहणार आहोत आपण. आता हा जो व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी आहे हा 3 प्रकारे होणार आहे. किती प्रकारे? 3 प्रकारे. कोणते कोणते 3 आहेत? हे आहेत आपले SAD. SAD सॅड लक्षात ठेवा तुम्ही. एस म्हणजे होते सरफेस किंवा शेप, सरफेस म्हणू आपण त्याला. ए म्हणजे होते अल्टिट्यूड, अल्टिट्यूड म्हणजेच होते हाईट. आणि डी म्हणजे होते डेप्थ. शेप, अल्टिट्यूड आणि डेप्थ. शेप म्हणजेच काय होते? आपला सरफेस. आता सगळ्यात आधी पाहू आपण याचा शेप नुसार कशा प्रकारे व्हॅल्यू ऑफ जी जी आहे ते चेंज होते. आता पहा, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. पहिला काय राहणार आहे? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. दुसरा राहील चेंज विथ हाईट आणि तिसरा राहील चेंज विथ डेप्थ. हा जर टॉपिक आला तर तुम्हाला कमीत कमी 3 मार्कासाठी विचारते, त्याच्यामुळे चांगल्यात चांगला याला लक्ष द्या. ओके, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ एकदम बढिया प्रकारे आपण पाहणार आहोत. पहा मग, आता सगळ्यात पहिले ही जी आहे हे आपली अर्थ आहे. आपली अर्थ जी आहे आपल्याला वाटते का हे एक्झॅक्टली स्पेरिकल आहे, बट अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. वी थिंक दॅट, आपल्याला वाटते की अर्थ जी आहे ते स्पेरिकल आहे, बट अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. ती थोडीशी अशी खिचल्यासारखी आहे. खिचल्यासारखी म्हणजे काय होते? हा जो भाग आहे वरचा वाला याला म्हणतो आपण पोल. का म्हणतो? अर्थचा याला पोल. आणि हा जो आहे इकडचा असा हॉरिझॉन्टल वाला जो भाग आहे त्याला म्हणतो आपण इक्वेटर. आणि हा वाला जो व्हर्टिकल वाला हा वरचा किंवा खालचा भाग आहे याला म्हणतो आपण पोल. तर मग अर्थ जी आहे ते थोडीशी अशी खिचल्यासारखी आहे. पहा मग, आता अर्थला थोडंसं आपण खिचतो. खिचल्याबरोबर तुम्हाला दिसत असेल का इथं जी आहे थोडीशी अशी फ्लॅट झाली आहे आणि इथं जी आहे थोडीशी अशी बल्ज झाली आहे. बल्ज म्हणजे अशी फुगली आहे. मग अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, इट इज फ्लॅट ऍट पोल अँड इट इज बल्ज ऍट इक्वेटर. फ्लॅट ऍट पोल अँड बल्ज ऍट इक्वेटर. पहा मग, आता अर्थ जी आहे पोलवर कशी आहे? फ्लॅटन आहे. आणि इक्वेटरवर कशी आहे? बल्ज आहे. आता समजा का मित्रांनो, पहा आता हा समजा का आपला अर्थचा सेंटर आहे. इथून मी एवढी अशी रेडियस काढलो किंवा इथून मी अशी एवढी अशी रेडियस काढलो. ही वाली रेडियस आणि ही वाली रेडियस तुम्हाला सेम दिसत आहे का रे? नाही दिसत आहे मला सेम. तुम्हाला बी नाही दिसत असेल तर तुमचे डोळे थोडेसे जरी चांगले असतील तरी सेम नाही दिसत. हे जे आहे तो कशी दिसत आहे? मला कमी दिसत आहे. आणि हे जे आहे एवढी अशी जास्त दिसत आहे. मग आता आपला फॉर्म्युला होता जी चा, जी इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R². समजा का आता जी आणि R याचा प्रपोर्शनल कसा आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय होते? एक गोष्ट समजा का वाढली तर दुसरी गोष्ट काय होते? कमी होते. म्हणजे समजा का R ची व्हॅल्यू कमी राहील, R ची व्हॅल्यू समजा का कमी राहील तर जी ची व्हॅल्यू कशी राहील? आपली जास्त राहील. जी ची व्हॅल्यू कशी राहील? आपली जास्त. आर ची व्हॅल्यू कमी राहील तर जी ची व्हॅल्यू कशी राहील? जास्त राहील. आर ची व्हॅल्यू समजा का जास्त राहील तर मग जी ची व्हॅल्यू कशी राहील? आपली कमी राहील. जी ची व्हॅल्यू कशी राहील? आपली कमी राहील. एवढं लक्षात आहे. मग आता पोलवर समजा का आर ची व्हॅल्यू कमी आहे तर जी ची व्हॅल्यू कशी राहील? जास्त राहील. मग जास्त राहील तर किती जास्त राहील ते पाहून घेऊ आता आपण. पोलवर जे आहे पहा मग, आता हा एवढा मोठा डिस्टन्स आहे आणि हा छोटूसा डिस्टन्स आहे. मग आता जी ची व्हॅल्यू जी आहे मॅक्झिमम ऍट पोल, व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ऍट पोल, इट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मॅक्झिमम ऍट पोल इट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड मिनिमम ऍट इक्वेटर दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकदम काही बहुत मोठा फरक नाही पडला. 0.04 एवढाच फरक पडला आहे यांच्या दोघांमध्ये. पण थोडासा ना थोडासा फरक पडलाय. मग आपण याच्यामध्ये लिहिणार कसं आहोत? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. पहिला पॉइंट होईल तुमचा, अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. इट इज फ्लॅट ऍट पोल अँड बल्जेस ऍट इक्वेटर. पोलवर फ्लॅट आहे, इक्वेटरवर बल्ज झाली आहे. सो आर इज मिनिमम ऍट पोल अँड मॅक्झिमम ऍट इक्वेटर. आर रेडियस जी आहे ते पोलवर कशी आहे? मिनिमम आहे आणि याच्यावर कशी आहे? मॅक्झिमम आहे. सो व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ऍट पोल. त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू जी आहे ते पोलवर कशी आहे? मॅक्झिमम ऍट पोल दॅट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड
मिनिमम ॲट इक्वेटर दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हा झाला आपला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. एवढा क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण पाहू चेंज विथ हाईट. दुसरा कोणता राहील आपला चेंज विथ हाईट. हाईट नुसार आता कशी बदलते पहा. समजा का आता आपला फॉर्म्युला आहे स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हाईट वाढत आहे म्हणजे इनडायरेक्टली ते रेडियसची व्हॅल्यू बी का होत जात आहे, वाढत जात आहे. आत्ताच आपण सांगितलं आर समजा का वाढत असेल तर जी का होत जाते रे, कमी होत जाते. मग जसं जसं आपण हाईट वाढवत 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 जाऊ तर मग जी ची व्हॅल्यू का होत जाईल, कमी 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 होत जाईल. मग आपण सरळ सरळ म्हणू शकतो का चेंज विथ हाईट इफ वी गो अबोव द अर्थ. जर आपण अर्थच्या वर गेलो, इफ वी गो अबोव द अर्थ व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस, सो व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. बस एवढा लिहिला तरी तुमचं सफिशियंट आहे. आता कशा किती हाईट वर किती व्हॅल्यू राहते ते आपण पाहून घेऊ. सगळ्यात पहिले समजा का इथं एखादा मुलगा आहे, चिंटू आहे, तर चिंटू समजा का त्याच्यावर जी ची किती व्हॅल्यू लागत आहे तर ते राहते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता समजा का आपण चिंटूला एका माउंट एव्हरेस्टवर चढवून टाकलो तर त्याची हाईट समजा का तिथं राहते आपली 9.8. किती राहते 9.8. चिंटू किती किलोमीटर वर गेलाय, 8.8 किलोमीटर वर गेलाय. चिंटूला समजा का आपण आता हॉट एअर बलून मध्ये पाठवलो तर तिथं जे आहे 36 किलोमीटर वर चालला गेला आपला चिंट्या. तर मग तो किती आहे आता जी ची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चिंटू समजा का आता सॅटेलाइट सायंटिस्ट बोलला चिंटू गेला आता सॅटेलाइट मध्ये. त्याची हाईट आहे सॅटेलाइटची 400 किलोमीटर वर चालला गेला आपला चिंट्या. मग त्याची जी ची व्हॅल्यू आहे 8.7 मीटर पर सेकंड. चिंटू आता बहुत मोठा सॅटेलाइट बनला, बहुत मोठा सायंटिस्ट बनला ना, बहुत दूर चालला गेला. पहा मग आता इथं त्याची हाईट आहे किती 35,700 किलोमीटर वर चालला गेला तर त्याची जी ची व्हॅल्यू राहील 0.225. म्हणजे याच्यावरून मला हे दिसत आहे, तुम्हाला बी दिसत असेल का समजा का आपली हाईट, हाईट म्हणजेच काय होते इनडायरेक्टली आर हे वाढत आहे तर मग जी ची व्हॅल्यू पहा हळूहळू हळूहळू काय होत जात आहे, कमी कमी होत जात आहे. इफ वी गो अबोव द अर्थ हाईट इन्क्रीजेस सो रेडियस ऑफ अर्थ इज इन्क्रीजेस देअरफॉर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. व्हॅल्यू ऑफ जी का होत जात आहे आपली डिक्रीज होत जात आहे. एवढा आहे आपला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी मधला कोणता वे आपला चेंज विथ हाईट. ओके, अल्टिट्यूड इन्क्रीजेस जी डिक्रीजेस, हाईट इन्क्रीजेस जी डिक्रीजेस. एवढा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा आहे कन्फ्युजिंग वाटणारा तुम्हाला चेंज विथ डेप्थ. कोणता आहे आता आपला चेंज विथ डेप्थ. पहा मग आता आपल्याकडे समजा का अर्थ आहे, अर्थवाला आपला हा चिंटू आहे उभा. अर्थवर समजा का चिंटू आहे तर जी चा फॉर्म्युला काय आहे आपला जीएम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता समजा का चिंटू जमिनीच्या आतमध्ये गेला, चिंटू का केला जमिनीच्या थोडासा आतमध्ये गेला. जमिनीच्या आतमध्ये गेला तर अर्थचा जो मास आहे तो का झाला सांगा बरं, कमी झाला. अर्थचा मास का झाला, कमी झाला. अर्थचा मास कमी झाला. आता पहा इथं चांगला लक्ष द्या, जी आणि कॅपिटल एम यांचा प्रपोर्शनल कसा आहे तर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कसे प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. आता मग मास ऑफ अर्थ समजा का कमी झाला तर जी ची व्हॅल्यू बी कमी व्हायला पाहिजे, पण तसा होत नाही. तसा काऊन नाही होत, मास ऑफ अर्थ जसा कमी झाला, पहा मग आता मास ऑफ अर्थ जसा कमी झाला याची रेडियस सुद्धा कमी झाली. रेडियस पहिले एवढी होती, इथून एवढी होती, आता ही एवढीच रेडियस राहिली. जसा मास कमी झाला तसा जी कमी व्हायला पाहिजे, पण मास सोबतच आर ची व्हॅल्यू सुद्धा कमी झाली. हे एकामेकासोबत पहा डिवाइड मध्ये आहेत, एकामेकासोबत कसे आहेत डिवाइड मध्ये आहे. मग हे दोघं एकामेकासोबत झगडतात ना, एकामेकाला कॅन्सल करून टाकतात. मग यांच्या दोघांच्या कंबाईन इफेक्टमुळे जी च्या व्हॅल्यूवर जास्त काही फरक पडत नाही. जी डज नॉट चेंज. जी ची व्हॅल्यूवर चेंज होते का, नाही. पहा मग आता एक मिनिट, पहा मग आता इथं देऊ आपण एम डिक्रीजेस जी डिक्रीजेस असं व्हायला पाहिजे, पण असं होते का, नाही. अजून समजा का लहान झाला तर अजून काय होत आहे पहा छोटी छोटी होत जात आहे. जसा जसा अर्थचा मास कमी कमी होत जात आहे अर्थची रेडियस सुद्धा कमी होत आहे. सो कंबाईन इफेक्ट ऑफ एम अँड आर जी डज नॉट चेंज. तुम्ही याच्यामध्ये लिहू कसं शकता, इफ वी गो इनसाइड द अर्थ, जसा आपण अर्थच्या इनसाइड मध्ये गेलो व्हॅल्यू ऑफ एम डिक्रीजेस सो व्हॅल्यू ऑफ जी विल हॅव टू बी डिक्रीजेस. डिक्रीज व्हायला पाहिजे,
but if m decreases, r also decreases. So combined effect of m and r, combined effect of m and r, value of g does not change. g ची व्हॅल्यू चेंज होते का? तर नाही होत. मग डेप्थ मध्ये गेल्या गेल्या g ची व्हॅल्यू चेंज होत नाही. पण g ची व्हॅल्यू जर आपण सेंटर मध्ये गेलो तर g ची व्हॅल्यू m का होऊन जाईल, सेंटर मध्ये 0 होऊन जाईल. m जर 0 झाला तर मग g ची व्हॅल्यू बी का होऊन जाईल, ते 0 होऊन जाईल. g इज 0, पूर्णच्या पूर्ण का होऊन जाईल, ते 0 होऊन जाईल. अशा प्रकारचा होता आपला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ g. पहिला कोणता आहे? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. दुसरा कोणता आहे? चेंज विथ हाईट. आणि तिसरा कोणता आहे? चेंज विथ डेप्थ. हे तीनही कॉन्सेप्ट जे आहेत चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याचे नोट्स तुम्हाला चांगल्या प्रकारे बनवायचे आहे, शॉर्ट नोट. जे जे मी बोललो तेही लिहून ठेवा. इथं जे जे दिसते ते पण तुम्ही आपल्या बुक मध्ये लिहून ठेवा. आला क्वेश्चन तर कमीत कमी 3 मार्कासाठी हा प्रश्न येते, त्याच्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही याला लर्न करायचं आहे. ओके, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल. थँक्यू सो मच.